पाहिजे ना. मग दुकानात पैसे देण्याऐवजी तुम्ही मला पैसे दिले, माझ्याकडून केक घेतला तर तुम्हाला ताजा केक मिळणार आहे. पण ते हाय हॅलो नमस्कार फ्रेंड्स, त्याच्या व्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आणि खूप दिवस झालं मी रेसिपी पण टाकणं झाल्या आणि व्लॉग पण टाकणं झाल्या, कारण ती कोंबडीची पिल्ली छोटी छोटी आहेत, त्यांच्याकडे लक्ष द्यायला लागतंय आणि मग व्हिडिओकडेच माझं दुर्लक्ष व्हायला लागले. मग म्हटलं आज रेसिपी एक टाकूया, काय म्हणतात ते, सुकटची रेसिपी. मग मी सुकट सुक्का बनवणार आहे, त्याची रेसिपी तुमच्याबरोबर आज शेअर करणार आहे. चला तर मग व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा. आणि कसला टेस्टी लागते बघा. बाजरीची भाकरी किंवा ज्वारीची भाकरी काहीतरी करणार आणि सुकटची रेसिपी बनवणार आहे, मस्त आणि टेस्टी लागते. चला तर मग. सगळे तर हे सुकट काही आणलं होतं मी बाजारातून, त्या दिवशी आणलेलं ना ते तसंच ठेवले, त्याला करणंच होईना, मला लक्षातच राहीना. सुकट भाजून घेऊया, म्हणजे टेस्टी लागते भाजल्यानंतर. गॅस ऑन करूया आणि हे सुकट भाजून घेऊया. सुकट तर भाजून झाले, काढूया एका प्लेटमध्ये. हे सुकट चांगलं भाजलंय, पाण्यामध्ये धुवून घेऊया. ते भिजत घालूया पाण्यामध्ये. आणि 3 कांदा आणि 1 टोमॅटो आणि ह्याच्यामध्ये कोथिंबीर चिरून घेऊया. आता रानामध्ये लागण वगैरे करायचे, त्यामुळं पाणी पाजले आणि विहिरीतलं पाणी पूर्णपणे खाली गेले, त्यामुळे मोटरचा दंगा उठला. मोटरमधून पाणीच येणं झालंय, कपडे वगैरे धुण्यासाठी, म्हणून दंगा उठलाय सकाळी भारी. तुम्हाला दावते थांबा, विहिरीचं पाणी किती खाली गेलंय ते. बघा, आमच्या दारातच विहीर आहे, पाणी गेले खाली विहिरीत, त्यामुळं मोटरीला पाणी यायला दमवायला लागले. मोटरीचा आवाज पण किती यायला लागलाय बघा. तर आमच्या दारातच विहीर आहे, तर एवढा दंगा सकाळी. इथं आमच्या घराच्या दारातच विहीर आहे बघा, तर सकाळी पाणी नसलं की एवढा दंगा उठतोय. म्हणजे मोटरीमधनं जरा लोड घेते पाणी वरच्या साईडला येण्यासाठी सकाळी. तर शहरामध्ये किती गोंधळ उठत असेल पाणी नसल्यावर ना. बघा, आमच्या इथंच पाणी, आमच्या दारातच विहीर आहे. तर रानातले वगैरे आता कामं चालू करणार, म्हणजे लागण वगैरे करायचे, त्यामुळे पाणी पाजायचं चालू आहे शेताला, त्यामुळं विहिरीतलं पाणी कमी झालंय. सकाळी लई दंगा असतो आमच्या इथं. चला आपण जेवण बनवूया, नाहीतर कोंबडीची पिल्लं घारी खाऊन जातील स्वयंपाकच बनवत बसले म्हणजे. टोमॅटो, कांदा आणि कोथिंबीर तर कट करून झाले आणि सुकट पण चांगलं भिजले. थांबा दाखवते तुम्हाला. सुकट पण चांगलं भिजलंय, आता आपण करायला घेऊया. थोडीशी धनेपूड पावडर, थोडंसं लाल तिखट, ही हळद, आणि हे आता करूया मिक्स.
वाऱ्याचा आवाज येत असेल. रूम मध्ये स्वयंपाक बनवायचा एवढा प्रॉब्लेम आहे ना, काय सांगू तुम्हाला, की 2 दरवाजे आहेत बघा. हा एक दरवाजा आहे आणि हा एक दरवाजा आहे. ह्या दोन्ही दरवाज्यांच्या मध्ये बरोबर माझं गॅस आहे. ह्या दोन्ही दरवाज्यांच्या मध्ये बरोबर माझा किचन कट्टा आहे. आणि रेसिपीचं शूट करायची असली का नाही तर हे दार पूर्णपणे उघडायला लागते, तरच तिथं उजेड पडतोय व्यवस्थित. आणि उजेड जर पाहिजे नसेल तर मग गॅस जरा जरा विजायला लागतोय बघा. आणि दार निम्म बंद केलं की नाही आणि मग स्वयंपाक होतोय व्यवस्थित, पण अंधार पडतोय इथं. मग मी रिंग लाईट मागवलेली, पण याचा पण काही उपयोग नाही. बोर्ड तिकडं काय सगळा प्रॉब्लेमच आहे इथं, काय स्वयंपाक वगैरे बनवायचा असेल तर. तुम्हाला दाखवते थांबा. दरवाजाच्या मध्ये बरोबर 2 दरवाजांच्या मध्ये माझ्या बरोबर किचन कट्टा आहे. हे बघा, हा एक दरवाजा आहे आणि हा एक दरवाजा. ह्या दोन्ही दरवाजांच्या मध्ये माझा किचन कट्टा. मग ही दोन्ही दरवाजा हा जर बंद करायचा म्हटला, वारे बंद करायचं म्हटलं, स्वयंपाक बनवायचा म्हटलं तर येते व्यवस्थित. पण मला ज्या वेळेला रेसिपी शूट करायची असते की नाही त्यावेळेला मला दोन्ही दरवाजे उघडायला लागते ती, आणि तरच मी रेसिपी शूट करू. बघा इथं गॅसची फ्लेम अशी होते मग वाऱ्यानं, असं होतंय बघा. असा प्रॉब्लेम आहे तरी सुद्धा शूट करत्या, रेसिपी कसं बसं दावत असत्या. आणि त्यात हा स्टँड आहे की नाही, ही रिंग लाईटचा स्टँडचा काय उपयोगच नाही. इथं ठेवताच येत नाही स्टँड किचनवरती. किचन माझं छोटंसंच असल्यामुळं फक्त एक फरशीचा एक्स्ट्राचा काय सुद्धा भाग नाही. आणि हे स्टँड बघा, ह्या स्टँडला लावून मी शूट करायचे आधीच, पण हे पण स्टँड तुटलेलं आहे माझं आता. त्यामुळे मी इथं बोनेट लावलाय, त्या बोनेटच्या सहाय्यानंच कसं तरी शूट करत असत्या. एवढं स्ट्रगल करत असते मी. रेसिपी शूट करायची असली, व्हिडिओ शूट करायची असली तर लय मला त्रास होतो. करायला येतच नाही, कसं कसं करत असते. त्यातूनच दाखवण्याचा प्रयत्न करत असते. काय माहिती सगळ्यांना व्हिडिओ आवडत येते की नाही माझं, पण तसंच मी दाखवत असते. चला आता बघूया. आता हे तर शिजतंय तोपर्यंत भात इंद्रायणी तांदूळ आहे आपल्या घरचंच. मग त्याचं इंद्रायणी तांदळाचा भात आणि मस्त अशी ज्वारीची भाकरी बनवूया, कारण हे येतीलच जेवायला. टाइम होत आलेला आहे. भाकरीसाठी पातेल्यामध्ये पाणी घेऊया. तिथलं एखादं कुठला जर पदार्थ वगैरे काय करायचं असलं तर इथलं आधी सामान काढायला लागते, तेव्हा ते करायला स्पेसच नाही मला, थोडंसं स्पेस आहे. सगळ्यात जर भात करूया आपण. अरे माझा कुकर तर पलीकडच्या घरामध्ये, बांधते मी पलीकडच्या घरातून कुकर. माझं सुकट जळलं का काय का नसतं, ते असंच असते. तिकडे गेली की तिकडच काय करत, तिकडं दुसरंच काम करत बसले नसते. हाय झाले मस्त पैकी. अरे हो, त्याचं ताट काढलेलं रेसिपी शूट करायला घ्यायला दिसते. आता असं आहे बघा. आता फेरसे ह्याच्यावर आता ताट भाकायचं आणि ह्याचा लुक दाखवायचा शिजल्यानंतर कसं झालंय ते. सगळी बोंबच असते शूट करायचं म्हटल्यावर. कुठला एक पॉइंट सुद्धा मिस करू शकत नाही, कारण आपल्याला एडिटिंगला पुन्हा ही केलंच नाही ती केलंच नाही असं होतंय. चला दाखवते. बघू शकतो बघा किती मस्त मस्त झालेलं आहे आपलं सुकट तयार. तांदूळ काय मी एकदमच मिक्स करून ठेवते, त्यामुळं मिक्स करायची काही गरज नाही. फक्त एकदा धुतलं की शिजत घालायचं त्याच्यात. येते आपल्याकडे बेसिन वगैरे काही नाही बरं का, असंच ऍडजस्ट करून राहायला लागली आहे मी. असंच मला राहावं लागणार आहे. एकाच रूम मध्ये सगळं मी मॅनेज केलंय आणि राहायला लागले. मीठ टाकले आणि शिजत घालते भात.
बाजूला ठेवते आणि भात घालते शिजत आणि लागू लगेच ज्वारीची भाकरी पण करून घेते म्हणजे आपलं कामच ओके होते. नॉनस्टिकचा तवा काही ठेवत नाही कारण गॅस जरा मागच्या साईडला सारलाय मी. ते मागचं वॉलपेपर जळतंय. पाणी गरम करायला ठेवूया कारण भाकरीचं पीठ आता थोडंसं लास्टच भाकरीचं पीठ उरलंय त्यामुळं उतवली घेऊनच भाकरी करायला लागते. भाकरी करून घेते आणि कसं असतं माहितीये का मी खूप गोष्टी ऍडजस्ट करून राहते या घरामध्ये. माझी आजी काय म्हणते की आपल्या नवऱ्याकडे कधी गोष्ट नसेल तर आपण त्या नवऱ्याला भांडून ती गोष्ट घ्यायची नाही काय. आपण कुठंतरी समजून पण घेतल्या पाहिजे. प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी तर नसते मिळत एवढं मात्र माहिती. आपल्याला कधी जर गोष्ट पाहिजे नसेल तर ती आपण मिळवायची आणि कुठल्या पण एका गोष्टीला कुठली पण गोष्ट आपल्याला पाहिजे नसेल की नाही त्या गोष्टीला थोडाफार वेळ असतोय. लगे कुठलीच गोष्ट होत नसते एवढं मला वाटतंय. आता घराचा प्रश्न आहे आमचा. घर होईल कधी ना कधी तर पण ऍडजस्ट करून राहणं आत्ताच्या घडीला तर खूप महत्वाचं आहे मला असं वाटतंय. कारण आजकाल की नाही मुलींना लग्न झाल्यानंतर सगळ्या गोष्टी पाहिजे नसते त्या. घर दार जमीन जुमला सगळं आणि ती गोष्ट माझ्या काही नशिबात पहिल्यापासूनच नाहीच माझ्या नशिबातच नाही. जसं वडील नाही ती त्यामुळं मामाकडं राहिलेली मग तिथं असे प्रत्येक गोष्टीमध्ये मन मारून जगायची सवय लागलीच होती मला. मग तिथं आता लग्न झाल्यानंतर पण सेम तीच कंडिशन. मग माझ्यासाठी काही नवीन नव्हतं हे लग्न झाल्यानंतर की मला ही गोष्ट मिळाली नाही ती गोष्ट मिळाली नाही मला गोळीला असं. मी कधीच कुठल्या गोष्टी जी गोष्ट माझ्या नशिबात होती ती तर मला मिळाली. आता त्याच्या पलीकडे जाऊन मला काय काय मिळवायचं हे मी ठरवणार आहे आणि मी ते ठरवते आणि मी ते मिळवूनच राहते. प्रत्येक गोष्ट मला जी नाही आहे ना ती मी कुणाला भांडून कुणाकडनं हिसकावून असं कधीच घेत नाही. माझ्या नवऱ्याच्या आणि माझ्या कष्टाच्या जोरावर मी ती गोष्ट मिळवत असते आणि हीच माझ्यामध्ये चांगली गोष्ट आहे असं मला वाटते. कारण मी कधीच कुणाला त्रास देऊन किंवा कुणाला लुबाडून कुठलीच गोष्ट कधी करत नाही. मला काय वाटतं माहितीये का आयुष्यामध्ये खटपट पाहिजे निवांतपणा नसला पाहिजे. निवांत असणारी माणसांच्या आयुष्याचं काय अर्थ आहे असल्या आयुष्यामध्ये खटपट तर पाहिजे. मी घरात बसून लय खटपट करत असते लय आणि मी जरा विचार पण करायला केकचा बिझनेस फेरसे स्टार्ट करावा की काय. आणि माझं जरा मला वाटायला लागले तर जरा व्हिडिओ वगैरे पण खूप जण बघतात मला ऑर्डर वगैरे येतील. सगळे साहित्य आहे सगळे कला आहे माझ्याकडं आणि केक पण खूप टेस्टी बनतात बरं का. आणि कोण कोण व्हिडिओ बघते माझं मला कमेंट करून सांगा त्यांना मी केकचा बिझनेस स्टार्ट करू का. आवडेल का तुम्हाला फेरसे माझ्याकडून केक मिळायला. काही कारणामुळे मी बंद करून टाकला होता केकचा बिझनेस पण आणखीन एकदा फेरसे चालू करायचं. केकचा बिझनेस मी बंद केलेला कारण काय असते माहिती का नवीन पण होती आणि काय असते समाज लय बेकार असतो बघ का. एखादा व्यक्ती जर पुढे जात असेल तर नाही त्याला महाग कसं खेचायचं म्हणजे खेकड्याची चाल कशी पत्करायची हे त्यांच्या बरोबर डोक्यात असते. मग ते काय करायचे माहितीये का केक किती क्वालिटी बनवायची मला माहितीये क्वालिटी होता की असं नाही की मीच बनवत होते म्हणून क्वालिटी बनते. आपण खरंच क्वालिटी बनवायची केक. मी ज्या लेडीज कडून शिकलेली ना ती सुद्धा मला बोलली की खरंच तुझं क्वालिटी केक आहे म्हणून त्यांनी पण नेलेला. तर त्या तिथली काय करायची माहितीये का घरा शेजारची इव्हन आमच्या घरातली सुद्धा काय करायची की वरून कारखान्यावरून केक घेऊन यायची पण माझ्याकडून केक घ्यायचे नाही. मग तिथं आपल्याला सहज समजतंय की मग तुम्हाला केकच पाहिजे ना. मग दुकानात पैसे देण्याऐवजी तुम्ही मला पैसे दिले माझ्याकडून केक घेतला तर तुम्हाला ताजा केक मिळणार आहे. पण ते नाही ती वरून केक घेऊन यायचे. मग आपल्याला समजते की आपण पुढे चाललोय आपण काहीतरी करतोय ते त्या लोकांना बघवत नाही. सरळ सरळ समजूनच येतं आपल्याला साहजिकच गोष्ट असते. म्हणून मी बंद केलेला आणि कसं व्हायचं आणि माझ्याकडून केक घ्यायचे नाहीत आणि बर्थडेला मला बोलवायला यायची. मग मला बर्थडेला जायला कसं तरच वाटायचं की माझ्याकडून मी केक बनवते. दिसतंय की नाही व्यवस्थित मी दार बंद केलंय कारण वारलंच लागायला भाकरी पचणार नाही माझी. आणि केक दुसरीकडून घेऊन यायचे मग आणि बर्थडेला बोलवायचे मला
सगळी वस्तीला बड्डे वगैरे असला की आमच्या इथे सगळे बोलवते ती लहान मुलांचा कोणाचा बड्डे असला की. आणि मी बड्डेला गेली की मला कसं तरी वाटायचं की हा मी केक बनवत्या, माझ्याकडून केक घेत नाही ती, दुसरीकडून केक आणते ती आणि बड्डेला मला बोलवायची ती, मला कसं तरी वाटायचं. मग त्या गोष्टीमुळे पण आणि खूप जणांनी केकचे पैसे पण बुडवले, मग मी केक बनवायचा बंदच करून टाकला. मग मी अजून जरा विचार करायला फेअर्स चालू करायचा म्हणून. बघूयात, जरा डोक्यात आलंय माझ्या काहीतरी, जरा सुरुवात करणार आहे मी फेअरची केक बनवायसाठी. त्यामुळं जे जे रिलेटिव्ह आहेत ना जवळचे वगैरे मित्रमंडळी यांचे, तर माझा हे व्हिडिओ बघत असतील तर मला सांगा केक बनवू का, म्हणजे तुम्ही पण घेऊन जाणार का केक आमच्याकडून, बनवू का, स्टार्ट करू का केक बनवायला. मी आता व्हिडिओ बनवते, प्रपंचिकच व्हिडिओ बनवते की काय नाचते वगैरे का काय करते काही नाही, तरी सुद्धा लोकांना प्रॉब्लेम आहे की व्हिडिओ बनवते, लोक हसतात व्हिडिओ बनवत्या म्हणून आमच्या इथे. मग माणसांची मेंटॅलिटी नाही बेकार आहे आमच्या इथे. दुनिया कुठं चालली आणि हे कुठं चालली कोणाला. एखाद्या व्यक्ती मग मी काय पॉझिटिव्ह विचार करत असते माहितीये का, आपण जर एखादी गोष्ट चांगली करत असलो की नाही तर त्याला विरोधक खूप सारे असतात. मग असेच पद्धतीचे हे विरोधक असतील असा मी विचार करते आणि पुढे व्हिडिओ वगैरे बनवत राहत्या, जास्त विचार करत नाही कोणाचा. आणि कितीतर वेळा मला असं कमेंट पण आले ते की व्हिडिओ तुमचं छान असते ती, आणि जी परिस्थिती आहे ना त्या परिस्थितीमध्ये कसं स्टेबल राहायचं, त्या परिस्थितीमधून कसं मार्ग काढायचं, काय करायचं, काय खटपट करायची, तसलं तुमचं व्हिडिओ असते, म्हणजे प्रपंचिक चांगलं व्हिडिओ असते ते. अशी कमेंट आले त्या बरं का. तरी सुद्धा लोक काय अशी करतात काय माहिती, नावं ठेवते, व्हिडिओ टाकते असलं काही बेकार काय व्हिडिओ टाकते. लोक की नाही चांगलं जरी केलं तरी पण माणसाने बघवत नाही आणि वाईट केलं तरी पण बघवत नाही. लोक हसायलाच बसलेले असते, एवढं माहित आहे मला. माझ्या नवऱ्याचं मला फुल सपोर्ट आहे. नवरा म्हणतो मी तुला काय बोलतो का, तुझे व्हिडिओ छान असते बनवत राहा, तुला नाही. माणसं अशी का असते काय माहिती, एखाद्याला जगूनच देत नाही. एखादा व्यक्ती जर त्याची कला आहे, त्याच्याकडे काहीतरी व्हिडिओच्या मार्फत दाखवण्याची कला आहे तर ती सादर करत आहे, तर यांना काय प्रॉब्लेम असतो काय माहिती. अशा लोकांना व्हिडिओ वगैरे बनवते, काय व्हिडिओ असे काही जगावेगळे व्हिडिओ बनवते का. तुम्ही मोबाईल मध्ये जे बघताय लोकांचं तेच मी बनवते. माझा नवरा मला काय म्हणतो, तुला बनवायचं ते बनव, फक्त लोकांनी नावं नाही ठेवलं पाहिजे. पण असं त्यांना कसं सांगू मी, लोकांना चांगलं जरी केलं तरी लोक नावं ठेवायला लागली होते ती. व्हिडिओ बनवते हाच एक मोठा प्रश्न आहे त्यांच्यासाठी. व्हिडिओ बनवत्या अरे काय व्हिडिओ बनवते. भाकरी होईपर्यंत कुकरची शिट्टी झाली बघा. बाहेर पण लक्ष द्यायला लागतंय, पिलं सोडले ती जर नेलं की नाही पक्षानं मला हे लय ओरडतात, तुला लक्ष कुठं असतंय बोलते. घरातलं बघत बाहेर पण लक्ष द्यायला लागतं. एका बाळाकडे कसं लक्ष, तसंच त्यांचं पण आहे. एका बाळाकडे कसं लक्ष द्यायला लागते ना तसं त्यांच्याकडे पण लक्ष द्यायला लागते. नाहीतर मुंगूस, नाहीतर घार, आणि कुत्री पण आहे तिथं, कुत्री पण खाते, त्यांच्याकडे लक्ष देत मला ध्यान द्यायला लागतं. डबा होतोय माझा लवकर सकाळी, पण आज काय येणार आहे ते घरी जेवायला, त्यामुळं जरा वेळानं स्वयंपाक नाही. सकाळी स्वयंपाक झाला काय टेन्शन. आणि भाकरी झाली की आता ती रेसिपी शूट केल्या का नाही, रेसिपी टाकायला रेसिपीच्या चॅनलवरती रेसिपी टाकायची आहे. त्यामुळे त्याचं प्लेटिंग करून घेऊया. ही भाकरी झाल्यानंतर, भाकरी म्हणजे ज्वारीची भाकरी, सुकट आणि भात टाकायचं, कांदा त्याच्यामध्ये थोडासा ठेवायचा, कांदा त्याच्यावरती 1-2 सेकंदासाठी. किती छान दिसलं पाहिजे तरच लोक रेसिपी आपली बघतील. याच्यासाठी मी काय काय करते ते तुम्हाला सांगते. कुठली गोष्ट सहजासहजी मिळत नसते, प्रत्येक गोष्टीमध्ये स्ट्रगल असते. मस्तपैकी भाकरी पण झालेली आहे, आता भात पण झाला. करूया प्लेटिंग. त्याच्यासाठी मी ही प्लेट घेतलेली प्लेटिंग
प्लेट घेऊ का ही प्लेट घेऊ चाललंय. ह्या ताटामध्ये भाकरी एका साईडला, भाकरी कांदा आणि भात थोडासा, हीच प्लेट घेते म्हणजे एका साईडला असं ठेवता येते. इथं भाकरी भात आणि कांदा ठेवता येते, मग प्लेटिंग व्यवस्थित होत्या करायला, म्हणजे शूट करायला व्यवस्थित येईल. मग असा प्रॉब्लेम असते, शूट करायचं म्हटलं तरी प्लेटिंग पण व्यवस्थित करायला लागते, तरच ते व्यवस्थित दिसते. ही प्लेट मध्ये सुकट तर भरले, तर ह्यावरती थोडीशी कोथिंबीर टाकूया, म्हणजे बघा कसलं खतरनाक दिसायला लागले आता. टेस्ट कसली भारी असेल. मग कोथिंबीर घेताना सुद्धा त्याच्यावरती आपल्याला एक मस्त असं दिसलं पाहिजे मधी, म्हणून काही कोथिंबीरीचा मधला जो देठ असतो का नाही, तो असा फ्रेश पण असतो, कोवळा तिथं ठेवता येतो व्यवस्थित. म्हणून हा खोडून घेते याचा छोटासा देठ, आणि कांद्याची एक छोटीशी गोल स्लाइस ठेवायची, त्याच्यामध्ये हे ठेवायचं, मग छान दिसते. आता ही छोटी मी कोथिंबीर कट करून घेतली, थोडं टाकायचं. हॉटेलमध्ये बघा जास्त असतंय का, एकदम एखादच कुठं तर दिसणार, पण एक नंबर दिसणार. तसं एकदम प्रोफेशनल दिसलं पाहिजे. कट करून घेतली, म्हणजे एक छोटीशी स्लाइस पाहिजे फक्त आपल्याला, त्याच्यासाठी एक अख्खा कांदा खराब होतो माहिती आहे. एवढं स्ट्रगल असतंय हे रेसिपी शूट करायचं. त्याच्यावरती एक कांदा ठेवायचा, आणि आपण जे कोथिंबीरीचं थोडंसं तोडून घेतलेलं ना, ते इथं गार्निशिंग करून घ्यायचं आपल्याला. अजून एक घेऊया. आणि हा एकच नंबर झाला, एकच नंबर. तुम्हाला दाखवते आता फायनल लुक आता तुम्ही व्हिडिओ मध्येच बघा. कसलं भारी दिसते की नाही, म्हणजे हॉटेलमध्ये असल्यासारखं सेम. तुम्हाला एक ट्रिक सांगू का, ज्या वेळेला आपण प्लेटिंग करत असतोय की नाही, मग कोण पण पाहुणं वगैरे आल्यानंतर मग त्या ताटामध्ये आपण असाच भात वाढतो बघा, ही काय ते भात वाढी घेतो, भाताना असाच भात वाढतो. त्याऐवजी काय करायचं, अशी एक वाटी घ्यायची, त्या वाटीमध्ये भात टाकायचा, आणि त्याचं असं आपल्याला त्याची पालती घालायची, आणि नंतर वाटी काढायची, म्हणजे प्लेटिंग पण दिसताना छान दिसते, आणि पाहुणं पायानं वाटते हा बाबा प्लेटिंग पण मस्त केली. मी अशीच कायम करत असते. आणि काही वेळेला काय होतं माहितीये का, भात निघत नाही बघा, चिकट वगैरे झालेलं असतं. पण त्याच्यासाठी काय आयडिया करायचं मला सांगते. ह्याच्यामध्ये थोडंसं आधी ना तेल लावायचं, आणि नंतर भात टाकायचा. तर मी ह्याला तेल लावले आतल्या साईडनं, तर भात टाकते बघा, तुम्हाला लावते. तेल लावलेलं आहे काही दिसते का तुम्हाला, चिकट तेल लावले, थोडंसंच लावायचं, आणि भात टाकायचा. गरम भात आहे, आता केलाय त्यामुळं गरम. मला लय पोळायला लागले. बस झालं एवढंच. वाटी घ्यायची, असं जरा दाबून घ्यायचं. त्याच्यामध्ये भात घातले कडपर्यंत असं व्यवस्थित करून घ्यायचं, आणि ते गरम असल्यामुळे मला पोळतोय, तरी पण मी टाकते. कसलं भारी झाले ताट आपलं. ह्यावरती थोडीशी एखादी कोथिंबीरचं पान ठेवायचं, मग एकच नंबर दिसते. ह्यावरती की नाही एक कोथिंबीरचं पान ठेवायचं. बघा, हे झालं आपलं प्लेटिंग मस्तपैकी. हे झालं आपलं प्लेटिंग. बघा कसलं भारी दिसतंय. आता तुम्ही म्हणणार एवढं सगळं कवा करत बसायचं, आधीच पाहुणं आलेले असते, त्यांचाच वैताग आलेला असतो, एवढं प्लेटिंग वगैरे करत कसं बसायचं, कवा बसायचं. ज्याला ज्याची त्याच्या आवडीनुसार असते प्रकार. मला तर तसं आवडतं पर्सनली. ताट वगैरे सजवायचं असेल तर किती पण माणसं होते, मी प्रत्येकाच्या ताटामध्ये सगळं परफेक्ट झालं पाहिजे. भाकरी कुठं असली पाहिजे, भात कुठं असला पाहिजे, भाजी कुठं असली पाहिजे, कांदा कुठं असला पाहिजे, प्रत्येकाचं ताट एकसारखं दिसलं पाहिजे, असं माझं असते.
चला आता याचं शूट करूया, आपल्याला रेसिपी पण टाकायची म्हणून. तर फ्रेंड्स आता आमची ड्युटी चालू झाल्या, म्हणजे पिलांच्याकडे लक्ष ठेवायचं चालू केलंय. आता हा व्लॉग इथेच एंड करूया. तर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.